नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रो, आज एक योजना घेऊन आलेलो आहे। ती योजना म्हणजे आजकाल वाढती बेरोजगारी पाहता केंद्र शासनाने एक योजना आखलेली आहे। ती योजना आहे भारतीय रेल कौशल्य विकास योजना। तर मित्रो, या योजनेअंतर्गत आपण पुढे फॉर्म कसा भरायचा ते पण बघणार आहोत। त्यापूर्वी या योजनेस लागणारी काय अटी आहे, तर या योजनेला कोण विद्यार्थी पात्र आहे, तर या योजनेला पात्र विद्यार्थ्याची 10वी पास असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्याचं वय हे 18 ते 35 या वयोगटात बसलं पाहिजे। तरच ते विद्यार्थी या फॉर्मसाठी किंवा या भरती योजनेसाठी पात्र राहील। तर मग आपण पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फॉर्म कसा भरणार आहोत हे पाहणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्र, सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्या। गुगल क्रोम वरती जी लिंक मी देत आहे दाखवत आहे ती लिंक कॉपी करून घ्या वाटल्यास, किंवा या लिंकवरून तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। असा एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्या डॅशबोर्डवरती मित्र सर्वप्रथम आपल्याला साइन अप करायचं आहे, कारण आपल्याला लॉग इन साठी ईमेल आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर साइन अप वरती क्लिक करून घ्या। साइन अप वरती क्लिक केल्यानंतर तिथे डिटेल्स भरायचे, पूर्ण डिटेल्स व्यवस्थित भरून घ्या। त्यानंतर मित्रांनो पासवर्ड क्रिएट करून घ्या। पासवर्ड मित्रांनो केस सेन्सिटिव्ह असतो। केस सेन्सिटिव्ह म्हणजे काही अप्पर लेटर्स, काही लोअर लेटर्स, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स असं कॉम्बिनेशन असतं। व्यवस्थित क्रिएट करून घ्या। कन्फर्म पासवर्डमध्ये पण तोच पासवर्ड टाकायचा आहे। झाल्यानंतर तुम्हाला इथे एक साइन अप दिसेल, साइन अप वरती क्लिक करून घ्या। साइन अप वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या इथे पुढे लगेच मेसेज एक डिस्प्ले होईल की तुमचं व्हेरिफिकेशन, ईमेल व्हेरिफिकेशन सक्सेस झालेलं आहे। तुम्हाला ईमेल आयडी वरती एक लिंक आली असणार। ईमेल आयडी ओपन करून त्या लिंकला परमिशन द्या। इथे बघू शकता मित्र, ही लिंक आलेली आहे। ही लिंक ओपन करून घ्या आणि हिला परमिशन द्या। दिल्यानंतर तुमच्या पुढे एक असा पॉपअप येईल, त्याला थँक्यू फॉर युअर ईमेल कन्फर्मेशन। परत तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचंय। आता मित्र, आपल्याकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आलेले आहे, त्यामुळे आता आपण लॉग इन करू शकतो। म्हणून लॉग इन हिअर वरती क्लिक करा। त्यानंतर जो काही ईमेल आयडी आणि पासवर्ड क्रिएट केला होता तो टाकून कॅप्चा दिलेला असतो, कॅप्चा पण व्यवस्थित टाकायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करा। ते बघा मित्र, तुम्ही सक्सेसफुली लॉग इन झालेला आहात। असे परत तुम्ही या साइट वरती आलात, ही एक पेज तुम्हाला दिसेल जिथे तुम्हाला वेलकम टू रेल कौशल्य विकास योजना, त्यानंतर तुम्ही थोडं खाली स्क्रॉल केला तर तुम्हाला लगेच इथे आपला इयर म्हणून दिसेल। आपला इयर वरती क्लिक करून घ्या। त्यानंतर परत एक तुमच्या पुढे असा डॅशबोर्ड ओपन होईल। मित्र, सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमची प्रोफाईल कंप्लीट करायची आहे। हे दिसते इथे कंप्लीट प्रोफाईल, ती प्रोफाईल पहिले कंप्लीट करून घ्या। चला, प्रोफाईल कंप्लीट करून घ्या। इथे तुम्हाला पूर्ण तुमचे डिटेल्स भरून घ्या, ज्या काही डिटेल्स आहेत। डिटेल्स भरून झाल्यानंतर मित्र नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वरती क्लिक करा। परत तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स भरायचे। इथे 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे। मित्र, महाराष्ट्र असल्यामुळे एम वरती जा, डायरेक्ट एम वरती तुम्हाला महाराष्ट्राचं बोर्ड दिसेल। ते इथे बघू शकतो आपण, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ते सिलेक्ट करा। त्यानंतर मार्कशीट नंबर टाका।
मित्र वाटलंच तर 10वीचं मार्कशीट जवळ घेऊन हे डॉक्युमेंट व्यवस्थित जे काही डिटेल्स आहेत व्यवस्थित भरून घ्या, जेणेकरून काही चूक व्हायला नको. त्यानंतर तुम्हाला जे काही पर्सेंटेज मिळाले 10वीत ते पर्सेंटेज एंटर करा आणि तुम्ही 10वी तुमची कोणत्या वर्षी झालेली आहे ते पण तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचे. ते झाल्यानंतर मित्र परत एकदा नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटचा आहे ॲड्रेस डिटेल्स. हे ॲड्रेस डिटेल्स पण व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर पिनकोड पण व्यवस्थित टाका. ते मित्र पिनकोड टाकल्यानंतर तुमचा जिल्हा आणि स्टेट आपोआप घेईल. त्यानंतर मित्र तुम्ही इथे ग्रीन कलरमध्ये अपडेट पाहू शकताय. त्या अपडेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारेल की तुम्ही जे काही डिटेल्स भरले आहेत ते पूर्ण ओके आहेत का. असेल तर एकदा, नसेल तर परत रिव्ह्यू करून घ्या. असेल ओके तर ओके म्हणा. त्यानंतर मित्र पाहू शकताय तुमची प्रोफाईल जी आहे ती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. त्यानंतर तुम्ही होमवरती या. परत इथं होम दिसते, होमवरती क्लिक करा. त्यानंतर मित्र परत तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर परत तुम्हाला अप्लायवरती जायचं आहे. इथं अप्लाय हिअरवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर मित्र तुम्हाला इथे जे काही परत डिटेल्स आहेत त्या भरायचे आहेत. नोटिफिकेशनमध्ये तुम्ही नोटिफिकेशन क्लिअर करून घ्या. स्टेटमध्ये महाराष्ट्र आणि इथे इन्स्टिट्यूट नेम. मित्र आता महाराष्ट्रामध्ये एवढ्या इन्स्टिट्यूटच्या ठिकाणी, एवढ्या इन्स्टिट्यूटमध्ये आता सध्या जागा आहेत. त्यातले तुम्हाला प्रिफरन्स बघा, तुम्हाला सोयीस्कर कोणतं पडणार आहे तिथे तुम्ही त्या लोकेशन सिलेक्ट करू शकता. मी पहिले लोकेशन सिलेक्ट करून बघतो आणि त्यानंतर सर्च करायचं आहे. सर्चवरती मी बघितलं तर बघा इथे वेल्डिंग आणि फिटरसाठी एकही वॅकन्सी नाही आहे. त्यानंतर तुम्ही परत इन्स्टिट्यूट नेमवरती जायचं आहे. परत दुसरं वर्कशॉप जिथे बेसिक ट्रेनिंग सेंटर PL दिसते तिथे सिलेक्ट करा. त्याला परत सर्च करून घ्या. मित्र इथे तुम्हाला दोन ट्रेडसाठी वॅकन्सी दिसत आहेत. जर तुम्हाला फिटर आणि मशिनीसाठी फॉर्म अप्लाय करायचा असेल तर तुम्ही अप्लाय करून घ्या. तसं दोन्हीला मी अप्लाय केल्यानंतर हे बघा पाहू शकता तुम्ही इथं या दोन्ही इथं ट्रेड हे तुमचे हे झालेले आहेत. त्यानंतर मित्र तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके म्हणायचं आहे. ते इथे पाहू शकताय तुम्ही हा तुमचा फॉर्म पूर्ण हा सबमिट झालेला आहे. तर मित्र अशा प्रकारे सोप्या पद्धतीने फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओ माध्यमातून आपण समजून घेतलेला आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.